यानंतर आजच्या दिवसातल्या एका महत्त्वाच्या भेटीची बातमी। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। एकनाथ शिंदेंच्या मुक्तागिरी बंगल्यावर दोघांमध्ये चर्चा झाली। सचिन घायवळ प्रकरणामध्ये योगेश कदम यांनी आपली बाजू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मांडली। कुठल्याही गैरप्रकारे परवान्याबाबत विशेष अधिकार वापरले नसल्याचं कदमांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं। शिंदेंनीही कदमांना पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर सचिन घायवळला शस्त्र परवान्यासाठी विशेष अधिकार वापरून योगेश कदम यांनी परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला। आरोपानंतर एकनाथ शिंदेंची ही भेट झाली। तर या भेटीनंतर सचिन घायवळला शस्त्र परवाना दिलाच नव्हता, त्यामुळे आरोप चुकीचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही। पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही। परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता, परंतु परवाना दिला गेलेला नाही।